नमस्कार, विराज रेसिपी मध्ये आज आपण जेवणासोबत तोंडी लावायला एक चटपटीत पदार्थ बनवतोय, तो म्हणजे कैरीची चटपटीत डाळ। उन्हाळ्यात जेवणासोबत तोंडी लावायला जर काही चटपटीत मिळालं तर जेवण जरा जास्तच होते। त्यासाठी कैरीची चटपटीत डाळ कशी बनवायची चला बघूयात। त्यासाठी ही कच्ची कैरी इथे घेतलेली आहे। कैरीचा आधी देठ काढून घेऊ, त्यानंतर त्याची साल इथे आपण काढून घेऊ। या कैरीची साल मी इथे काढून घेतलेली आहे। कैरी आता आपल्याला किसायची आहे। यापैकी अर्धी कैरी मी इथे किसून घेतलेली आहे आणि बाकी कैरीचे इथे आपल्याला काप बनवायचे आहे, कारण नंतर ते मिक्सर मध्येच बारीक करायचे आहे। पूर्ण कैरी तुम्ही किसून घेतली तरीही चालेल। अर्ध्या कैरीचे या प्रकारे छोटे छोटे इथे आपण काप बनवून घेऊ। अर्धे कैरीचे काप मी इथे करून घेतलेले आहे। काप थोडे छोटे मोठे झाले तरीही चालेल आणि अर्ध्या कैरीचा किस इथे बनवून घेतलेला आहे। मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये आपण या कैऱ्या टाकून घेऊ। अर्धा वाटी चना डाळ 2 तास मी इथे भिजवून घेतलेली आहे। ही डाळ सुद्धा यामध्ये टाकून घेऊ। त्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या, अद्रकचा छोटा तुकडा, 2 ते 3 लसूणच्या कळ्या, फ्रेश कोथिंबीर आणि 7 ते 8 पुदिन्याचे पाने, चवीनुसार मीठ आणि अगदी थोडी साखर टाकून आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायचं आहे। यामध्ये अगदी थोडं पाणी घालून हे मिश्रण मी इथे मिक्सरवर बारीक करून घेतलेलं आहे। हे एका भांड्यात काढून घेऊ। हे मिश्रण मी इथे काढून घेतलेलं आहे। यामध्ये आता आपण कैरीचा किस टाकून घेऊ आणि हे मिक्स करून घेऊ। यामध्ये कैरीचा जर किस टाकायचा नसेल तर त्या कैऱ्या सुद्धा डायरेक्ट बारीक केला तरीही चालेल, पण या डाळीमध्ये या प्रकारे कैरीचे लच्छे जे आहे ते खायला खूप छान लागते। या डाळीला आपल्याला एक तडका द्यायचा आहे। त्यासाठी हे तेल मी इथं गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये थोडी मोहरी टाकून घेऊ। मोहरी छान तडतडली, जिरं टाकून घेऊ। हा तडका जो आहे तो आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे। मध्ये तडका टाकून हे आपण मिक्स करून घेऊ। जेवणासोबत तोंडी लावायला या प्रकारे कैरीची डाळ तुम्ही नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल आणि 2 घास जरा जास्तच जाईल। याआधी सुद्धा जेवणासोबत तोंडी लावायला कैरीची चटणी, कैरीचं लोणचं, कैरीचा मेथांबा अशा बऱ्याच वेगवेगळ्या रेसिपीज मी पोस्ट केलेल्या आहे। त्याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, त्यावर क्लिक करून एकदा नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।